तर इंधन टंचाईमुळे पेट्रोल पंपांवरची परिस्थिती आपण पाहिली आणि दुसरीकडे गॅस सिलेंडरसाठी सुद्धा तीच परिस्थिती आहे। कोल्हापुरात घरगुती गॅस सिलेंडरसाठी पुन्हा नागरिकांनी गॅस वितरण केंद्रासमोर मोठी गर्दी केली आहे। सिलेंडरची घरपोच सुविधा बंद केल्यानं नागरिकांचा संताप होतोय। सकाळी 7 वाजल्यापासून अनेक नागरिक गॅस वितरण केंद्राच्या दारात उभे आहेत। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर जोडले गेलेले आहेत। रणजित, सणासुदीचा काळ आहे, सिलेंडर नाहीये, सकाळपासून लोकांना रांगा लावाव्या लागतायत, संताप व्यक्त होतोय, काय अधिकची माहिती? पाडव्यानंतर आज रामनवमी आहे आणि या दिवशी सुद्धा कोल्हापूरकर रस्त्यावर आहेत। सकाळी 6 वाजल्यापासून आपल्याला घरगुती गॅस मिळावा एवढीच त्यांची माफक अपेक्षा आहे। मी कोल्हापुरातल्या एका गॅस वितरण केंद्रावर आहे। तुम्ही ही गर्दी बघू शकता। एका गर्दीमध्ये किमान 250 ते 300 लोक, यामध्ये महिला आहेत, पुरुष आहेत, वृद्ध आहेत, हे सकाळपासून आपल्याला गॅस मिळावा यासाठी असे रांगेमध्ये करतात। सणासुदीचे दिवस आता गेलेत, केवळ टंचाईचे दिवस उरलेले आहेत अशी संतप्त भावना या सर्व नागरिकांची आहे। कारण गॅस वितरण व्यवस्थित होत नाही। एका बाजूला जिल्हाधिकारी म्हणतात की मोठ्या प्रमाणात मुबलक साठा आहे, तर दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीच्या या रांगा नेमक्या काय दर्शवतात हा प्रश्न या निमित्तानं समोर येतोय। अनेक नागरिक आपल्या सोबत आहेत। काही प्रातिनिधिक स्वरूपात आपण प्रतिक्रिया घेऊया। दादा, तुम्ही सकाळपासून या रांगेत आहेत, कशा पद्धतीने गॅस मिळतो, तुम्ही काय सांगू शकता? ही जी पद्धत आहे, जी आता शासनाकडून पुरवठा आहे असं समजलं जातं, तर एवढ्या प्रमाणात पुरवठा आहे तर ही रांगा कशासाठी आहेत याचा खुलासा करा, शासनाने दखल घ्यावी। किंवा बाबा एक त्यांचा पुरवठा सप्लाय नसेल तर ह्या किती माणसाची एनर्जी लॉस्ट होती याचा विचार करावा। प्रत्येकाचं पोट आहे, काम केल्याशिवाय सुट्टी दिवशी, सणा दिवशी तुम्ही